Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. In previous two lecture, we already discussed about two important point defect, that is stoichiometric and non-stoichiometric point defects. Now in this lecture, we are going to discuss about another very important point defect, that is impurity defect. And the word impurity itself indicate the impurity particles are different from their constituent particles which form crystal lattice. So how we can add the impurity? What are the places that occupies by the impurity? There are two sites are available for impurity, that is the site of constituent particle, the position of constituent particle, it is called as lattice site, and the empty space void, right, present in between constituent particle is called as interstitial site. So there are two sites are available for incoming foreign particle, incoming foreign impurity. So how can we define impurity defect? Impurity defect arises when foreign atom, that is atoms different from their constituent particle, host atoms, right, occupies interstitial site, empty space in between two particles, right, interstitial site or lattice site, called as what? Impurity defect. So impurity defect arises when foreign atom, that is atom different from host atom, occupies interstitial site or lattice site. So two sites are available, okay, interstitial site and lattice site. If they occupies lattice site, then it is called as substitutional, right, substitutional impurity defect. And if it is occupy interstitial site, then it is called as interstitial impurity defect. So starting with the first one, substitutional impurity defect. So number one example is brass, right. जास्त ॲटम कुठले दिसतात बाळांनो? जास्त ॲटम तुम्हाला दिसतात कॉपरचे, आणि कॉपरच्या जागेवरती कोण येऊन बसलेला आहे? कॉपरच्या लॅटाइस साइट वरती कोण येऊन बसलेला आहे? झिंक येऊन बसलेला आहे. तर झिंक काय झाला? झिंक हा झाला फॉरेन ॲटम, झिंक ही झाली इम्प्युरिटी, आणि कॉपर हा काय झाला? होस्ट पार्टिकल. म्हणजे हा बाण झाला होस्ट पार्टिकल, आणि हा जो आहे तो काय झाला? गेस्ट पार्टिकल, फॉरेन पार्टिकल, आणि म्हणजेच कोण? इम्प्युरिटी. म्हणजे या केस मध्ये कुणी कुणाला रिप्लेस केलेला आहे? होस्ट कॉपर ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय फॉरेन गेस्ट झिंक ॲटम्स. आता ही रिप्लेसमेंट जर व्हायची असेल तर काय कंडिशन आहे? रिप्लेसमेंट सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट होण्यासाठी जाणारा पार्टिकल आणि येणारा पार्टिकल, जाणारा होस्ट पार्टिकल आणि येणारा फॉरेन पार्टिकल, त्या दोघांची साईज कशी पाहिजे? कंपॅरेबल पाहिजे. होस्ट आणि गेस्टची साईज कशी पाहिजे? कंपॅरेबल पाहिजे. कारण की ही काडी पैलवानच्या जागेवरती सुमो पैलवान काय येऊन बसू शकत नाही, कारण की सुमो पैलवानला जागा कशी लागते? जास्त लागते. काडी पैलवानला जागा कशी लागते? कमी लागते. याचा अर्थ सुमो पैलवानला दुसरा सुमो पैलवान काय करेल? रिप्लेस करेल. म्हणजे दोघांची साईज जवळपास एकसारखी तरी पाहिजे बाळा. आणि मग ही अशी कंडिशन, एक लहान आणि एक मोठा असं रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. या केस मध्ये एका कॉपर ॲटमच्या जागेवरती दुसरा झिंक ॲटम गेलेला आहे. म्हणजे कॉपरच्या जागेवरती झिंक गेला, दोघांची साईज जवळपास कशी आहे? सेम आहे. आता दोघांची साईज जवळपास सेम असण्याचं कारण काय? कॉपरचा ॲटम नंबर किती? 29. झिंकचा ॲटम नंबर किती? 30. लेफ्ट राईट काय होते? साईज कमी होत जाते. पण ह्या कॉपर आणि झिंक मध्ये साईज जवळपास कशी राहते? जवळपास साईज कशी राहते बाळांनो? सेमच राहते. कॉपरची साईज कमी आहे, झिंकची साईज थोडीशी मोठी आहे, कमी होत जाते, पण तसं तिथं ऑब्झर्व होत नाही. ते का होत नाही? आपण डीप लॉग एलिमेंट्स घेऊ त्यावेळेला करेल. याचा अर्थ या केस मध्ये वन गेस्ट रिप्लेस वन होस्ट ॲटम. एक होस्ट ॲटमला, राईट, एक गेस्ट ॲटम, एक फॉरेन ॲटम काय करतो? रिप्लेस करतो. म्हणजे एकाच एक रिप्लेसमेंट इथं आहे. आता या कंडिशन मध्ये काय? NaCl आहे बाळांनो. NaCl चं क्रिस्टलायझेशन आहे, आणि त्याच्यामध्ये क्रिस्टलायझेशन होताना आपण काय टाकतो? त्याच्यामध्ये SrCl2.
Cl2 आपण त्याच्यामध्ये काय करतोय इम्प्युरिटी ऍड करतोय. ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ NaCl इफ स्मॉल अमाउंट ऑफ SrCl2 इज ऍडेड व्हॉट विल हॅपन. लुक ॲट द बोट. आता बघा इथं काय होतं Sr वरती चार्ज किती आहे +2i, Na वरती चार्ज किती आहे +1i. याचा अर्थ इथला जर समजा एक Na+ राईट दुसऱ्या ठिकाणचा एक Na+ निघून जाईल कारण की या Sr वरती किती प्लस चार्ज आहेत दोन पॉझिटिव्ह चार्ज आहेत. म्हणजे दोन पॉझिटिव्ह चार्ज दोन निगेटिव्ह चार्जला काय करतील रिप्लेस करतील. इलेक्ट्रिक न्यूट्रलिटी इज मेंटेन. हे आपल्याला शेवटपर्यंत माहिती पाहिजे. म्हणजे दोन प्लसच्या जाग्यावरती एकच Sr+ जाईल. Sr++ Na+ च्या जागेवर कोण गेला Sr++ गेला. याचा अर्थ काय एक गेस्ट एक फॉरेन ॲटम दोन होस्ट ॲटमला काय करतो आयनला काय करतो रिप्लेस करतो. दॅट इज व्हॉट राईट 1 Sr++ रिप्लेस 2 Na+ आयन 2 Na+ आयन. एक Sr++ दोन Na+ ला काय करतो रिप्लेस करतो आणि त्यामुळं एक व्हॅकन्सी शिल्लक राहील. आता मानो ही व्हॅकन्सी कुणी क्रिएट केली Sr2+ आणि ही Sr2+ आहे त्याला ऑलिओव्हॅलंट राईट काय म्हणतात त्याला मानो ऑलिओव्हॅलंट आयन. कसला आयन बघा ए पाहिजे ALI ऑलिओव्हॅलंट आयन. आता ऑलिओव्हॅलंट आयन याचा अर्थ होतो डिफरंट. या व्हॅलन्स म्हणजे व्हॅलन्सी म्हणजेच काय ऑक्सिडेशन स्टेट. Na ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +1 आहे आणि जी इम्प्युरिटी आपण ऍड केली त्याची ऑक्सिडेशन स्टेट कशी आहे डिफरंट आहे. मग डिफरंट आहे म्हणजे किती आहे 2+ आहे. म्हणजे 2+ असणारी आपण इम्प्युरिटी 2 व्हॅलन्स असणारी इम्प्युरिटी आपण काय केली ऍड केली. त्याला म्हणतात ऑलिओव्हॅलंट आयन ऑलिओव्हॅलंट इम्प्युरिटी असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग बाबा इथे काय तर होईल व्हॅकन्सी तयार होईल. द ऍडेड इम्प्युरिटी occupies one of the vacancy of the 2 Na+ आयन. दोन Na+ आयनच्या व्हॅकन्सी तयार झाले होते त्यापैकी एक व्हॅकन्सी ऑक्युपाय कुणी केली Sr++ ने केली आणि एक व्हॅकन्सी बाळानो तशीच काय राहिली शिल्लक राहिली. आणि मग बाळानो मला सांगा इम्प्युरिटी ऍड झाली कुणाच्या जागेवर गेली Na+ च्या जागेवरती गेली लॅटाईस साइड वरती गेली. म्हणून काय म्हणायचं सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट कधी म्हणायचं लॅटाईस साइडला जाऊन जर इम्प्युरिटी बसली तरच म्हणायचं सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट राईट. हे एक्झाम्पल आहे बाळानो SrCl2 जर आपण ऍड केलं तर. नाव नेक्स्ट वन इज इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. when impurity occupies interstitial site of the crystal lattice then it is called as what interstitial impurity defect. इंटरस्टिशियल कधी म्हणायचं इम्प्युरिटी इंटरस्टिशियलला जाऊन बसली तर. आता इंटरस्टिशियल स्पेस कशी असते लहान असते. कुठले वाईड असतात ऑक्टॅहेड्रल आणि टेट्राहेड्रल. त्यातला मोठी वाईड कुठली असते ऑक्टॅहेड्रल. छोटी वाईड कुठली असते टेट्राहेड्रल. आता ते दोघं पण जवळपास असे असतात लहानच असतात. कॅव्हिटी कशी असते एकदम लहान असते. त्या कॅव्हिटीमध्ये कोण जाऊन बसणार त्या कॅव्हिटीमध्ये स्मॉल ॲटम्स जाऊन बसणार. आता या स्मॉल इंटरस्टिशियल स्पेसला साइटला कोण जाऊन बसले कार्बन. होस्ट कोण आहे लोखंड Fe आयर्न आहे आणि इंटरस्टिशियल साइटला कोण जाऊन बसले कार्बन. एक्झाम्पल कुठलं स्टेनलेस स्टील. इम्प्युरिटी टाकल्यामुळे प्रॉपर्टीज काय होतात मॉडिफाय होतात. हार्डनेस काय होते लोखंडाचे हार्डनेस कार्बन टाकल्यामुळं वाढते बाळानो. हार्डनेस काय होते वाढते. करोजन कमी होतं स्टेनलेस स्टीलचं. ओके इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट बघितलं आपण. आता इथं बाळानो एक टर्म डी ब्लॉक मध्ये कदाचित येईल इंटरस्टिशियल कंपाऊंड्स. आता मला सांगा बाळानो फक्त जर लोखंड असेल ना फक्त जर लोखंड असेल नुसतं Fe असेल तर बाळानो इलेमेंट म्हणायचं. काय म्हणायचं इलेमेंट म्हणायचं. काय म्हणायचं बाळानो इलेमेंट म्हणायचं. आणि या लोखंडाबरोबर जर बाळानो मध्यभागी तो कुठंतरी कार्बन असेल राईट इथं कुठंतरी असं कार्बन असेल तर त्याला काय म्हणायचं तर त्याला म्हणायचं कंपाऊंड. काय म्हणायचं
compound. What is the difference between element and compound? Element consists of only one type of atoms and compound consists of at least two types of atoms. At least दोन तरी प्रकारचे atoms पाहिजेत. मग याच्यामध्ये कुठले कुठले आहेत? मोठे आहेत ते Fe आहेत. हे डॉट म्हणजे कोण आहेत? कार्बन आहेत. म्हणजे किती प्रकारचे ॲटम आले? दोन, Fe आणि कार्बन. म्हणून त्याला म्हणायचं कंपाऊंड. आता इंटरशेल कंपाऊंडची डेफिनेशन काय? The compounds which are formed when small atoms like. आता स्मॉल ॲटम कुठले कुठले? कारण की मोठा जाऊन बसू शकत नाही. कॅव्हिटी लहान असते म्हणजे स्मॉल atoms like hydrogen, boron, carbon and nitrogen. Small atoms like when compounds are formed when small atoms like hydrogen, boron, carbon and nitrogen are trapped. कशामध्ये अडकून बसतात? Are trapped in interstitial side of the crystal lattice is called as interstitial compounds. शेवटचा शब्द compounds. The compounds which are formed when small atoms like carbon, boron, hydrogen, nitrogen are trapped in interstitial space of crystal lattice is called as interstitial compounds. Small atoms कुठले कुठले ट्रॅप होऊ शकतात? हायड्रोजन, बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन. त्याला काय म्हणतात? इंटरस्टिशियल कंपाऊंड्स म्हणतात. लास्टला आपण परत एकदा पाहतो, सर्वांची एक्झाम्पल्स बघूया. व्हॉट आर द एक्झाम्पल्स? एक्झाम्पल फार महत्वाचे आहे. त्याच्यावरती बाळांनो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. फ्रेंकलचं इथं लिहूया, स्कॉटकीचं इथं लिहूया. फ्रेंकलचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत? कटाईची साईज लहान पाहिजे, आणायची साईज मोठी पाहिजे. कटाईची साईज लहान, मग झेडेनियस येतं, CaCl2 किंवा F2 येईल. नंतर कोणी AgCl, AgBr, AgI. these are the examples. स्कॉटकी मध्ये कोण येतं? इथला AgBr आणि इकडे AgBr are common. The AgBr shows both type of defect, Frenkel as well as Schottky. आणि स्कॉटकी मध्ये कोण येतं? मग दुसरे अजून NaCl येतं, KCl येतं. ओके. मेटल डिफिशियन्सी अँड मेटल एक्सेस. मेटल डिफिशियन्सी मध्ये कोणाला? निकेल ऑक्साइड. मेटल एक्सेस मध्ये कोणाला? ZnO. डोंट कन्फ्यूज विथ ZnS. ZnO आणि ZnS फ्रेंकल. ZnO metal excess non symmetric defect. ZnO and here once again metal excess मध्ये कोण येतं बाळांनो? NaCl ला जर आपण हीट केलं in presence of sodium vapor formation of metal excess. आता बाळांनो मेटल एक्सेस मध्ये कुठलं सेंटर तयार होतं? F सेंटर तयार होतं आणि F सेंटर तयार झाल्यामुळे काय येतो? कलर येतो. F सेंटर तयार झाल्यामुळे कलर येतो. सबस्टिट्यूशनल कोण आहे? Zn कॉपर झिंक आहे, कॉपर टीन आहे. राईट. एक्झाम्पल इथे लिहिलंय, ब्रास आणि ब्रॉन्झ. आणि इंटरशेल मध्ये कोण येतं बाळांनो? स्टेनलेस स्टील येतं. SS म्हणजेच काय म्हणूया आपण? स्टेनलेस स्टील येतं. ओके. नेक्स्ट व्हिडिओ काय असणार आहे? मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे बाळांनो. प्रिव्हियस एक्झाम मधले सर्व MCQ रिगार्डिंग डिफेक्ट, ऑल टाइप ऑफ डिफेक्ट आपण त्या लेक्चर मध्ये काय करणार आहोत? कव्हर करणार आहोत. त्याच्या अगोदर हे सर्व लेक्चर तुम्हाला बघावे लागतील, समजून घ्यावे लागतील आणि मग तुम्हाला ते डेफिनेटली समजणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. इफ यू लाईक द लेक्चर्स, तुम्हाला सर्व काही समजत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.